नमस्कार सर्वांना, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला अख्खा मसूर कसं करायचा ते दाखवणार आहे। तर चला मग बघूया। इथे मी रात्रभर ही अख्खा मसूर भिजू टाकलं होतं। हे बघा, तुम्ही किती लोकांसाठी करता त्यानुसार तुम्ही भिजू टाका। हे आता व्यवस्थित भिजलं आहे। याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं। याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। काही भाजी नसली की ही भाजी करायला एकदम सोपी आहे। हे बघा, आता याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो टाकून घेऊ आणि एक कांदा, एक हिरवी मिरची कट करून टाकू आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। वाफ काढून घ्यायची आपल्याला हे सगळ्याचं आणि याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया। आता याला कुकर लावून घेऊ आपण। तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये पण करू शकता। याला छान 2-3 शिट्या काढून घ्यायच्या। आता याला चांगल्या 2-3 शिट्ट्या काढायच्या आणि मग बंद करून द्यायचं। आता याला चांगल्या शिट्ट्या होऊ द्यायच्या। इथे बघा, आपल्या कुकरचे 2-3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड झाला आहे। ही डाळ छान झाली आहे। इथे बघा, मी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आता याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे हे चांगलं होऊ द्यायचे। जिरे मोहरी झालं की ही ताजी केलेली आलं लसणाची पेस्ट आहे ही टाकून घेऊया। आलं लसणाची पेस्ट तुम्ही ताजी वापरा, खूप छान स्वाद येतो। तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा ताजी आलं लसणाची पेस्ट टाकता ना, त्याला खूप छान फ्लेवर येतो। आता हे छान आपण परतून घेऊया। एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही अख्खा मसूर आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतं। आलं लसूण इथे बघा व्यवस्थित परतलं आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। हळद आणि तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाका आणि थोडी काश्मीरी लाल मिरची आहे, धनेपूड आणि थोडा गरम मसाला। हे मसाले पण छान आपण परतून घेऊया। कमी फ्लेमवर परतायचे म्हणजे जळणार नाही। परतले की ही आपली शिजलेली अख्खा मसूर त्यात टाकून घेऊया। किती जबरदस्त तडका बसला आहे, खूप छान स्वाद येतो। हे छान मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। छान मिक्स करून घेऊया। बघा, आपले सगळे साहित्य शिजलेच आहे। याला फक्त एका मध्यम आचेवरती याला एक उकळी काढली की आपली अख्खा मसूर रेडी आहे। हे बघा, तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कसं ठेवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही ही मेंटेन करू शकता। थोडं पाणी वगैरे टाकून घ्यायचं जर तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असेल तर, आणि नाही तर मग घट्टसर जर पोळीसोबत वगैरे खायची असेल, पराठ्यासोबत खायचं असेल तर मग थोडं घट्टसर ठेवा। भातासोबत ही अशी थोडी पातळ कन्सिस्टन्सीची बरी वाटते। आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि एक कमी आचेवरती फ्लेमवरती याला वाफ काढून घेऊया। इथे आपण चेक करून बघूया।
आपली भाजी मस्त अख्खं मसूर व्यवस्थित झालेलं आहे. अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आपला अख्खा मसूर रेडी आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही याला गरमागरम चपाती, भाकरी, गरमागरम भातासोबत छान एन्जॉय करू शकता. इथे आपला अख्खा मसूरची भाजी रेडी आहे. बघा किती स्वाद वाटत आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ राहा आणि मस्त खा. थँक्यू.